म्हाळसा, म्हाळसा, किती आनंदी दिसते आहेस. मला खरंच तुझं काही कळत नाही. काही क्षणापूर्वी तू रागवली होतीस आणि आता आनंदी आहेस. माझा राग तुमच्या ध्यानात राहतो, पण माझं प्रेम तुमच्या ध्यानात राहत नाही. नाही, हे खरं नाही. कारण तुझ्यासोबत असलेल्या प्रत्येक क्षणांचं काय मोल आहे हे मला शब्दात नाही सांगता येणार. पण कित्येक दिवसात तुम्ही माझ्याशी धड बोलला देखील नाही. तसा निवांत वेळच नाही मिळाला. आख्यानामुळे सर्वाधिक वेळ त्यातच गेला. कित्येक दिवसात तुम्ही मला एखादी भेटवस्तू सुद्धा दिली नाही. काय देऊ तुला? भेट अशी विचारून देतात का? आधी तुम्ही मला किती भेटवस्तू द्यायचात. हळदीचं शिवलिंग, शंखांच्या बांगड्या, सुवर्ण दर्पण. म्हाळसा, त्या भेटींमागे काही प्रयोजन होते. मला वेगळी भेट हवी आहे तुमच्याकडून. तुझ्या मनात काय चाललं आहे हे ओळखणे अत्यंत अवघड आहे. असं काय करता? बर, काय हवं आहे तुला? तुमचा वेळ. आज आपण एकत्र भोजन करूयात. चांदण्या रात्री निवांत बसून बोलूयात. काय झालं? तुम्ही काहीच का बोलत नाही? म्हाळसा, आज मी बानूकडे चाललोय. बानू बानू बानू, मी काय म्हणते आहे याला काही महत्वच नाही. माझ्या इच्छेचा काही मानच नाही. म्हाळसा, ठरल्याप्रमाणे मी तिच्याकडे सप्ताहातून एकदा जातो आणि आज ठरलेल्या तिथीप्रमाणे मला तिच्याकडे जावंच लागेल. आणि मी ठरवलं ते तुम्ही माझ्यासाठी आजचं उद्यावर नाही का करू शकत? ती वाट पाहत असेल. म्हाळसा, माझं नाव घेऊ नका तुम्ही. कळलं मला माझं काय स्थान आहे इथे ते. म्हाळसा, तुझं असं हे वागणं मला खरंच कळत नाही. शांत हो. येतो मी.